अशी एक लग्नगाठ भाग 36. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मागील भागात पाहिले की अनुज प्राचीला घेऊन त्याच्या आईला भेटायला जातो. पण त्याची आई सुशीला ही प्राचीचीच पहिल्या नवऱ्याची आई असते, म्हणजे तिची सासूच असते हे तिला माहीत पडते. सुशीला तिला स्वीकारत नाही. तिला खूप शिव्या देते, बोलते, मारायला धावते. अनुज प्राचीचे रक्षण करतो, आईलाच बोलतो. तर आता पुढे अनुज आईला सांगतो, आई तू माझी आई आहेस याची सुद्धा मला लाज वाटते, कारण आपल्या सुनेला तू घराबाहेर काढलंस. जर तुला मुलगी राहिली असती तर तिच्यासोबत असं झालं असतं तर तुला काय वाटलं असतं हा विचारसुद्धा तू केला नाहीस. तेवढ्यात कुणीतरी दारावरची बेल वाजवतो. सुशीलाबाई दार उघडायला जाते. अनुज आणि प्राचीचं लक्षही दाराकडेच असतं, कोण असेल असं म्हणून. सुशीलाने दार उघडताच सगळ्यांनी पाहिले तर दारात संदीप उभा होता आणि त्यांच्यासोबत एक तरुणी नवरीच्या वेशात होती. सुशीला आनंदाने बोलते, अरे संदीप बेटा आलास, ये घरात ये. प्राचीने संदीपला पाहिल्याबरोबर तिला खूप मोठा धक्का बसला. त्या धक्क्याने न सांभाळून ती सोफ्यावर डोक्याला हात लावून बसली. प्राचीचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तिच्या डोक्यात पुन्हा पुन्हा विचार येत होते. संदीपसोबत तिचं शेवटचं बोलणं तिला आठवलं. प्राची, माझी गाडी एका खाईजवळून जात आहे, तू काळजी करू नकोस. आय लव्ह आय. तेवढ्यात जोराने ओरडण्याचा आवाज तिला आला. वाचवा. आणि धपकन गाडीचा आवाज पडण्याचा आला. टीव्हीवर न्यूज पाहिली. संदीपच्या गाडीचा पूर्ण चुराडा झालेला होता. तिला वाटले तर हा जिवंत कसा काय? ती स्वतःला सावरून उठली. तिने लगेच संदीपला विचारले, संदीप तुझा तर ॲक्सिडेंट झाला होता ना? बरं तू जिवंत आहेस, खूप आनंदाची गोष्ट आहे. मग मी कुठल्या परिस्थितीत आहे हे तुला माहिती असूनसुद्धा तू मला भेटायला का नाही आलास? तेवढ्यात संदीप जोरजोराने हसू लागला आणि तिला सांगू लागला, तुला माहीत आहे, कदाचित तू विसरलीस असशील पण मी नाही. प्राची म्हणाली, काय? माझ्या मित्रांनी मला पैज लावली होती की या मुलीला तू प्रपोज करून दाखव. जेव्हा मी माझ्या मित्रांसमोर तुला प्रपोज केलं तेव्हा तू माझा अपमान केलास, माझ्या गालावर थप्पड मारली. माझे मित्र मला हसू लागले, नाव ठेवू लागली, एवढा श्रीमंत बापाचा मुलगा आणि फडतूस पोरीचा मार खाऊन आलास. त्याच दिवशी तू माझी पूर्ण डोक्यात गेली होती. तेव्हा मी ठरवलं आणि तेच माझ्या मित्रांनाही बोलून दाखवलं. ही माझा अपमान करतेस काय? बघा मित्रांनो, मी तुमच्यासमोर प्रॉमिस करतो, मी हिच्याशी लग्न करीन आणि हिला असंच सोडून देईन. ना घर का ना घाट का. अशी गंमत हिची करेन आयुष्यभर. एकटीला जगायला हिला भाग पडेल. असं ठरवून मी तुझ्यावर माझ्या खोट्या प्रेमाची जादू केली आणि त्याला तू भुललीस. माझ्याशी लग्न करून माझ्या घरी आलीस. पण तुला सोडावं कसं या विचारात असतानाच मला ह्या ॲक्सिडेंटची आयडिया सुचली. आणि माझ्या आईला तर अगोदरच गरीब घराण्याच्या मुली पसंत नव्हत्या. आईला ही आयडिया सांगताच आई कबूल झाली आणि तुला घरातून बाहेर काढण्यासाठी मला साथ दिली. आणि एक सांगू, माझं तुझ्यावर प्रेम कधीच नव्हतं. माझं प्रेम तर माझ्या ह्या गौरीवर होतं. त्याच्यासोबत आलेल्या तरुणीकडे बोट दाखवत तो म्हणाला, आणि तुला फक्त एकदाच तुला हुंगून फुलासारखं चुरडून फेकून द्यायचं होतं आणि ते मी केलं. पण तू इथे परत का आलीस आणि हे कोणाचं पाप घेऊन फिरते आहेस? एवढं मोठं पोट तुझं कसं फुगलं? आणि तू माझी विधवा आहेस. या सुहागनच्या जोड्यात राहायला तुला लाज नाही वाटली? मी जिवंत आहे हे तुला आत्ता कळलं, पण अगोदर तर तुला हेच माहिती होतं ना मी मेलो असं? हे सगळं ऐकल्यावर प्राचीला खूप मोठा धक्का बसला. ती सोफ्यावर कोसळली, डोक्याला हात लावून तशीच बसून राहिली. आणि आता ह्यावेळेस ती श्रेयस आणि तृप्तीला हे सगळं सांगत असताना सुद्धा तिला घडाघडा रडू येत होतं. तृप्ती आणि श्रेयस या तिच्या आयुष्यात घडलेल्या स्टोरीमुळे खूप अवाक होऊन तिच्याकडे पाहत होते. काहीच न बोलता ते अगदी स्तब्ध झाले होते. प्राचीच्या आयुष्यात एवढं मोठं घडेल हे त्यांना कल्पनाही नव्हती. संदीपचा ॲक्सिडेंट होऊन मृत्यू झाला हे त्यांना माहीत होतं, पण त्याने हे एवढं मोठं प्रकरण लांबवलं होतं हे माहीत नव्हतं. तृप्तीने प्राचीच्या खांद्यावर हात ठेवला. ती तिला हळूहळू थोपटू लागली.
प्राची पुन्हा सावरली आणि पुढे घडलेल्या अजून सांगू लागली. प्राची परत फ्लॅशबॅकमध्ये जाते. संदीपने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सुशीला म्हणाली, अरे संदीप बेटा, गजब झालं. तुझ्या लहान भावाने अनुजने तुझ्या ह्या विधवेशी लग्न केलं. संदीप अनुजकडे पाहून म्हणाला, अरे अनुज, तुला जगात काय माझी ही विधवा सापडली? दुसऱ्या मुली नव्हत्याच तुला? का हिने तुला फसवलं सांग मला. असं म्हणून तो प्राचीच्या अंगावर धावून गेला. अनुज प्राचीला आडवा झाला आणि संदीपला सांगू लागला, एक सांगू संदीप दादा, तू माझा मोठा भाऊ आहेस आणि ही आई. खूप लाज वाटते मला तुम्हाला आई आणि भाऊ म्हणायची. तुम्ही दोघांनीही खूप नीच कृत्य केलं आहे हे मला तेव्हाच समजले होते जेव्हा मी विदेश होऊन घरी आलो होतो. तेव्हा मला तुझ्या लग्नाची आणि मृत्यूची खबर एकसाथ मिळाली होती. मी घरी आलो, बघतो तर तू आणि आई दोघेही एकमेकांशी बोलत होते. आई सांगत होती, संदीप बेटा, तू घरी केव्हा येणार आता? तू आईला सांगत होता, मी गौरीशी लग्न करून लवकरच पुढच्या महिन्यात येईल असं म्हणून. त्याच वेळेला मला तुमचा सगळा प्लॅन समजला. तुमच्या नीच कृत्याची मला लाज वाटली. तेव्हा मी तुम्हाला न दिसता माघारी वळलो. म्हणून आई आणि तू आजपर्यंत याच भ्रमात होते की मला माहीत आहे की तू मरण पावला आहेस असं. आणि प्राचीसाठी मी सुद्धा एक प्लॅन केला असं सांगितल्यावर सगळेजण अनुजच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. अनुज सांगू लागला, संदीप दादा, जेव्हा तू तुझ्या मित्रांसोबत प्राचीला धडा शिकवण्याच्या गोष्टी करत होता तेव्हा मी तिथेच होतं, पण तुझं माझ्याकडे लक्ष नव्हतं. मी तुझं सगळं बोलणं ऐकलं. ते मी प्राचीला सांगण्याचा प्रयत्न करू लागलो, पण मला वाटलं प्राची तुझ्या प्रेमात पूर्ण वेडी झाली होती. माझ्या बोलण्यावर तिने कधी विश्वास ठेवला नसता, पण मी तिला रोज पाहत होतो. असं करताना मला ती आवडू लागली होती. माझं तिच्यावर खूप प्रेम झालं होतं. तेवढ्यात मला माझ्या कामासाठी विदेश जावं लागलं आणि इकडे तुझ्या आणि प्राचीचं लग्न झालं आणि तुझा खोटा अपघातही. मी जेव्हा घरी आलो तेव्हा आईने मला सांगितलं की मी प्राचीला हाकलून दिलं. तिने माझ्या मुलाला खाल्लं. तेव्हा मी आईला सांगितलं की मी तुला कधीच तोंड दाखवणार नाही आणि घरी येणार नाही. मग मी प्राचीचा शोध लावला. तिच्यासाठी अनाथ आश्रम खोलून तिथे तिची राहण्याची सोय केली. कारण तिची माझी ओळख नसताना मी तिला कितीही माझ्या घरी बोलावलं असतं तर ती आली नसती हे मला माहीत होतं. आणि अशा पद्धतीने ती माझ्या आयुष्यात आली. मी तिच्यावर प्रेम करतो. ती प्राची मला मिळाली. मी खूप आनंदात आहे आता. प्राची अनुजच्या चेहऱ्याकडे अगदी टक लावून पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव पसरले होते आणि तिला मागचं सगळं आठवू लागलं. अनुज तिची किती चांगल्या प्रकारे काळजी घेत होता. त्याला सगळं माहीत असूनही ते बाळ त्याने स्वीकारलं होतं. प्राचीला अनुजबद्दल खूप आदर आणि प्रेम वाटू लागलं. तिला वाटलं खरंच दोघा भावांमध्ये किती हा फरक आहे. तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून संदीप अनुजला सांगू लागला, अरे अनुज, वेळा झालास का तू? ही नीच बाई आहे. हिने कुणाच्या तरी पोटचं बाळ आणलं आणि तुझ्या गळ्यात टाकू पाहत आहे. स्वतःच्या बाळाला दुसऱ्याचं पोटचं बाळ सांगणारा. संदीपवर प्राचीचा प्रचंड संताप वाढला. ती उठली आणि संदीपच्या गालात 2 थापड मारल्या आणि ती रडू लागली. या सगळ्या दगदगीमुळे तिच्या पोटात कळा येऊ लागल्या. तिचं पोट दुखू लागलं. अनुजने पटकन गाडी काढली आणि प्राचीला गाडीत घातलं आणि हॉस्पिटलला नेलं. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.